Welcome students. In last lecture we studied about physical properties of carboxylic acids. पहिला पॉइंट पाहिला होता आपण फिजिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण पाहिलं होतं बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हायर दॅन करस्पॉन्डिंग मॉलिक्युलर मास ऑफ अल्केन, आल्डिहाइड, अल्कोहोल, कीटोन लाईक दॅट कंपाऊंड अँड इथर्स. त्यानंतर आपण पाहिलं होतं स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. ओके, बट टुडे वी हॅव टू फोकस केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तर पहिल्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये काय दिले पहा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. यामध्ये ए प्रकार आपल्याला पाहायचा आहे लॅबोरेटरी. कोणत्या? लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप. कोणत्या? लॅबोरेटरी मध्ये एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही हे चेक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्याला आपण म्हणतो लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप. कोणत्या ग्रुपसाठी? लक्षात ठेवा, COOH ग्रुपच्या लॅबोरेटरी मध्ये टेस्ट असतात. COOH हा ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट असतात. कोणत्या असतात? कन्फर्मेटरी टेस्ट. आज आपल्याला 3 टेस्ट पाहिजे का. पहिली आहे लिटमस टेस्ट. पहिल्या टेस्टचं नाव काय? लिटमस टेस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. दुसरी सोडियम बायकार्बोनेट टेस्ट आहे आणि तिसरी इस्टरिफिकेशन टेस्ट आहे. या 3 टेस्ट समजा एखादा कंपाऊंड आहे. एक्झाम्पल पहा, मी एक सांगतोय की तुमच्या माहितीसाठी जर घेतला, मी असं म्हटलं की ही जी बॉटल आहे ह्या बॉटल मध्ये एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ही बॉटल आहे, ह्या बॉटल मध्ये एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही चेक करायचे. तुम्हाला शोधायचे कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही. मग तुम्ही कसं म्हणताल, त्याचा वास घेताल का किंवा त्याला आपण जिभेवर ठेवून पाहणार का? नाही. कोणतेही केमिकल सबस्टन्सेस हे घातक असतात आणि म्हणून डायरेक्ट आपण त्यांची चव घेऊ शकत नाही किंवा त्यांचा स्मेल घेऊ शकत नाही. चव घेतली तर समजा एखादा हजार्डस कंपाऊंड असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड सायनाइड सारखा, मिथिल सायनाइड वगैरे, ते जर आपण जिभेवर ठेवलं की आपण रामनाम सत्य म्हणजे आपली डेथ होऊ शकते. म्हणून ते आपण डायरेक्ट जिभेवर ठेवू शकणार नाही. किंवा काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात क्लोरोफॉर्म सारखे, त्यांचा वास घेतला, पहा असं म्हणलं याच्यात समजा क्लोरोफॉर्म आहे, त्याचा वास घेतला की वास घेतल्यानंतर आपण कोमामध्ये जाऊ शकतो. म्हणून कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचा डायरेक्ट आपण स्मेल घेऊ शकत नाहीत, वास घेऊ शकत नाहीत, कारण ते हजार्डस असतात. सगळेच हजार्डस असतात का? नाही, पण काही त्यापैकी असतात. क्लोरोफॉर्म असेल, आसेटोन असेल, हे घातक असतात. तसं काही कंपाऊंड आपण जिभेवरती पण ठेवू शकत नाहीत. सायनाइड असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण जिभेवर ठेवू शकत नाही, टेस्ट घेऊ शकत नाही. त्याचं कारण काहीच सेकंदात आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणून लॅबोरेटरीमध्ये एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठीच्या टेस्ट आपल्याला पाहायच्या. आपल्या टॉपिकचं नाव आहे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर कार्बोक्सिल ग्रुप शोधण्याच्या 3 टेस्ट आपण पाहतोय, ज्या की लॅबोरेटरी टेस्ट म्हणून सांगितलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लॅबोरेटरीचं नॉलेज आहे. तुम्ही 11वी सायन्स केलेला आहे, तुम्ही 12वी सायन्सला आहात. हा थिअरी विषय आहे. थिअरी विषयासोबत प्रॅक्टिकल देखील असतं. तुम्हाला तुमच्या करस्पॉन्डिंग इन्स्टिट्यूट मध्ये केमिकल लॅबोरेटरी असते, लॅबोरेटरीमध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे असतात. तुमच्या या वर्षीच्या अॅन्युअल मध्ये प्रॅक्टिकल सेशन देखील असतं. ते प्रॅक्टिकल सेशन मधल्या ह्या 3 टेस्ट आहेत. कार्बोक्सिल ग्रुप ओळखण्याच्या किती टेस्ट? 3. पहिली टेस्ट लिटमस टेस्ट, दुसरी सोडियम बायकार्बोनेट आणि तिसरी इस्टरिफिकेशन टेस्ट. तरी तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहित व्हावं यासाठी एक छोटीशी लॅबोरेटरी देखील आपण तयार केलेली आहे. इथे छोटीशी लॅबोरेटरी तुम्ही पाहू शकता. ही लॅबोरेटरी आहे. काय दिसतं तुम्हाला? तर लॅबोरेटरी. यामध्ये वेगवेगळे केमिकल्स आहेत, यामध्ये वेगवेगळे केमिकल्स आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, हे पहा इथं वेगवेगळे केमिकल्स आहेत. तुमच्यासाठी स्पेशल हे लॅबोरेटरी आपण तयार करून घेतलेली आहे. यामध्ये वेगवेगळे केमिकल्स आहेत, यामध्ये वेगवेगळे केमिकल्स आपण मागवून घेतलेले आहेत. तर हे लॅबोरेटरी आहे छोटीशी, आणि म्हणून आपण काही प्रयोग देखील करणार आहोत, पण ते कधी? पुढच्या लेक्चर्स मध्ये. ओके, तर सध्या ही लॅबोरेटरी आपण पाहतोय. ठीक आहे, तर आता एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. एक्झाम्पल मला द्यायचंच म्हटलं तर पहा, सगळ्यांना दैनंदिन जीवनामधलं माहिती आहे, हे लेमन, लिंबू. ओके, यात कोणतं ऍसिड असतं?
मी जर प्रश्न विचारला कोणतं ऍसिड असतं तर तुमचं उत्तर आहे पाहिजे सर यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. याच्यात काय असतं तर सिट्रिक ऍसिड हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ओके, याला स्क्वीज केलं आपण जर पिळलं तर पहा आपण असं म्हणू शकता ही टेस्ट ट्यूब आहे, ही काय तर टेस्ट ट्यूब आहे आणि हे लेमन आहे. त्याला स्क्वीज केलं, त्याला असं स्क्वीज केलं तर काय तर होतं हे पहा हे रस येतो. काय येतो हा रस. हा लेमन आहे, हा काय तर लेमन आहे आणि यामध्ये थोडस आपण पाणी टाकू लेमन ज्यूस. हे काय झालं लेमन ज्यूस झालं. ओके, तर हे जे सोल्युशन आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे लिंबू त्याच्यात सिट्रिक ऍसिड असतं ते ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पाण्यामधलं सोल्युशन हे झालं ऑर्गॅनिक ॲक्वियस सोल्युशन ऑफ सिट्रिक ऍसिड. तर हेच आपल्याला फक्त थिअरॉटिकल इथं पाहायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे टेस्टही करून दाखवणार आहे. ओके, पहा एक एक टेस्ट. तर हे टेस्ट आपण जर करत बसलो इथं तर जास्त वेळ लागेल थिअरीपेक्षा. म्हणून पहा लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बॉक्सिल ग्रुप. कशासाठी कार्बॉक्सिल ग्रुप शोधण्यासाठी लॅबोरेटरीच्या काही टेस्ट आहेत ते आपण पाहूया. तर पहिली पहा द प्रेझेन्स ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप in carboxylic acid is identified by the following test. ऑर्गॅनिक कंपाऊंड मधला कार्बॉक्सिल ग्रुप शोधण्यासाठी खालील प्रकारच्या टेस्ट आहेत. पहिली टेस्ट कोणती पहा बरं. पहिली आहे लिटमस टेस्ट. कोणती टेस्ट आहे तर लिटमस टेस्ट. सगळ्यांनाच तुम्हाला लिटमस पेपर माहिती आहे. काय माहिती तुम्हाला लिटमस पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो मी असं म्हणतो तुम्हाला हे जे तुम्हाला दिसतं काय हा रेड लिटमस पेपर आहे. कोणता आहे हा रेड लिटमस पेपर आहे आणि हा ब्ल्यू लिटमस पेपर आहे. ओके, कोणता तर हा रेड लिटमस पेपर आहे आणि हा ब्ल्यू लिटमस पेपर तुम्हाला दिसतात. पहिली आपल्याला पाहिजे लिटमस टेस्ट. कोणती पाहिजे तर लिटमस टेस्ट पाहिजे. लिटमस टेस्ट मध्ये पहा दिस इज व्हॅलिड फॉर वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. मी तुम्हाला डिटेल सांगतोय. लिटमस टेस्ट कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवतात तर तुमच्या समोर मी आताच केलंय की यामध्ये लिंबू पिळलं होतं. ओके, सिट्रिक ऍसिड त्याच्यात पाणी टाकलं म्हणजे हे झालं ॲक्वियस सोल्युशन ऑफ सिट्रिक ऍसिड. ॲक्वियस सोल्युशन ऑफ सिट्रिक ऍसिड. ओके, तर जे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड पाण्यामध्ये सोल्युबल होतात आणि त्यांच्यात कार्बॉक्सिल ग्रुप असतात हेच फक्त लिटमस टेस्ट दाखवत असतात. हेच फक्त लिटमस टेस्ट दाखवत असतात. पहिली टेस्ट लिटमस टेस्ट व्हॅलिड फॉर वॉटर सोल्युबल कार्बॉक्सिलिक ऍसिड सबस्टन्सेस. काय सांगते पहा टेस्ट सोपं एकदम. aqueous solution of organic compound, aqueous solution of organic compound containing COOH group turn blue litmus red, turn blue litmus red, which indicates the presence of acidic functional group, which indicate the presence of acidic functional group. Okay, पहा इथं आपण असं म्हणू शकता ही टेस्ट ट्यूब आहे. ही काय तर टेस्ट ट्यूब. ओके, इथं शॉर्टकट तुमच्या माहितीसाठी ओसी म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओसी म्हणजे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग. इथं वाटलं तरी तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग किंवा शॉर्टकट लिहा हे नोटेशन पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप याचं ॲक्वियस सोल्युशन, याचं ॲक्वियस सोल्युशन. त्यामध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला, कोणता ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला तर त्या लिटमसचा कलर कोणता होतो रेड होतो. काय होतो तर रेड होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकता हा टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला तर तो कसा होणार आहे तो रेड होणार आहे. तो कसा होणार आहे तर रेड. म्हणजे मी असं देऊ शकतो इथं पहा ही टेस्ट ट्यूब काढायची मला. हा चला टेस्ट ट्यूब काढतो थोडीशी मोठी. ही पहा काय घेतो तर ही टेस्ट ट्यूब घेतोय. ओके, या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं तुमच्या लेखात घेतले. तर या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं तर पाणी आणि लिंबू पिळलं किंवा अगोदर लिंबू पिळलं आणि नंतर पाणी. ओके, तर आपण असं म्हणू शकतो ॲक्वियस सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. लिंबू पिळले आणि याच्यात कोणता पेपर बुडवायचा आपल्याला तर हे ऍसिडिक सोल्युशन आहे का नाही, त्यात कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करायचं असेल तर यात कोणता पेपर बुडवायचा. यात बुडवायचा ब्ल्यू लिटमस पेपर. कोणता ब्ल्यू लिटमस पेपर. आणि ब्ल्यू लिटमस चं कन्वर्जन कशात होईल तर ब्ल्यूचं कन्वर्जन जर रेड मध्ये जर झालं तर असं म्हणू शकतो की दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे.
तर लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे कंपाऊंड असतात, त्यातला कार्बॉक्सिल ग्रुप आहे का नाही ते शोधण्यासाठी पहिली टेस्ट कोणती तर लिटमस टेस्ट आहे. कोणती तर लिटमस टेस्ट आहे. तर यामध्ये आपण आणखी एक थोडासा प्रयत्न करू. पहा, पण ते कलर लगेच चेंज होत नाही याच्या. ओके, हे घेतलं ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच लिंबू पिळा. आपण नंतर त्यात काय टाकतोय मी, पाणी टाकतोय आणि टाकलं. त्यानंतर ब्ल्यू लिटमस पेपर बुडून पाहू आपण त्यात. आता ऍक्च्युली याचा कलर निघून गेलाय, याचा कलर थोडासा फेंट झालेला आहे. पेपर पीस याचा जर तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिला तर ब्ल्यू पेपर आहे, हा पेपर ब्ल्यू आहे, फेंट ब्ल्यू आहे. त्याचा कलर रेड होतो. कसा होतो त्याचा कलर, तर रेड होतो. म्हणून मी असं म्हणेन रेड कलर झालेला आहे, पण ते थोडासा दिसत नाही रेड कलर. ओके, ते पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड टेस्ट काय सांगते, लिटमस टेस्ट. दिस इज व्हॅलिड फॉर वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये लिंबू मिक्स होतं, सिट्रिक ऍसिड पाण्यामध्ये मिक्स होतं. aqueous solution of organic compound containing COOH group turn blue litmus red, which indicate the presence of acidic functional group. टेस्ट ट्यूब मध्ये आपण सिट्रिक ऍसिड घेतलं पाण्यामधलं, त्याच्यात ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला की काय होतो, तो रेड होतो. इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप. ओके, हे झालं. आणि इथे तुम्हाला आणखी एक नोट दिली. ती नोट अशी सांगते की फेनॉलच्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला तर तो देखील रेड होतो. हे लक्षात ठेवायचं. ऍक्वियस सोल्युशन ऑफ वॉटर सोल्युबल फेनॉल आल्सो टर्न ब्ल्यू लिटमस रेड. म्हणून एक थोडं सांगायचंय की जर समजा तुम्हाला दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड दिले, तुम्हाला दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड दिले, एक आहे समजा फेनॉल, मी असं म्हणतो, पहा इथं आपण असं म्हणू शकता. हे पहा, मी दोन कंपाऊंड घेतले, हे तुम्हाला नाव माहित नाही तर हे दोन कंपाऊंड घेतले. एकामध्ये आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड कार्बॉक्सिल असलेला आणि एकामध्ये आहे फेनॉल. तर हे मात्र दोन वेगळे कंपाऊंड, कोणामध्ये कार्बॉक्सिल आहे आणि कोणामध्ये फेनॉलिक आहे, हे मात्र या टेस्टनं शोधता येत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बॉक्सिल ग्रुप यांचं पाण्यातलं सोल्युशन घेतलं, म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप यांच्यात जर ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला, कोणता ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला, तर त्याचा कलर कोणता होतो, रेड. ब्ल्यू टर्न इनटू रेड, इट इंडिकेट दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बॉक्सिल ग्रुप. कोणता ग्रुप, कार्बॉक्सिल ग्रुप. ही झाली पहिली टेस्ट. कोणती झाली तर पहिली टेस्ट झाली. दुसरं पाहता सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. ह्या टेस्ट कुठे केल्या जातात तर लॅबोरेटरीमध्ये. दुसरी आहे सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. सोडियम बायकार्बोनेट काय असतं तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा. तुम्हाला इथे दाखवू शकतो सोडियम बायकार्बोनेट पण आहे. हा, इथे तुम्ही पाहू शकता ही जी बॉटल आहे छोटीशी, यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे. काय याच्यात तर सोडियम बायकार्बोनेट आहे, दिसतं सोडियम बायकार्बोनेट. तर आपण टेस्ट पाहू शकता. तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट काय सांगते, ते असं सांगते पहा. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट, when sodium bicarbonate is added to an organic compound containing COOH group, a brisk effervescence of carbon dioxide gas is evolved. कशाचा ब्रिस्क effervescence येतो, कार्बन डायऑक्साइडचा येतो. when sodium bicarbonate is added to an organic compound containing COOH group, a brisk effervescence of कार्बन डायऑक्साइड गॅस इज इव्हॉल्व्ड. याचा अर्थ असा असतो की समजा आपण एक टेस्ट ट्यूब घेतली, काय घेतली पहा इथं सांगतो सरा. हे पेपर रेड झालाय बरं का, हा रेड झालाय, थोडासा फेंट रेड झालाय. ह्या पेपरचा कलर उतरल्यामुळे तो डार्क रेड दाखवत नाही. तरी तुम्हाला मी दुसऱ्या लेक्चर मध्ये मात्र ते प्रयोग आणखी एकदा करून दाखवणार आहे. ओके, हे सोल्युशन कोणतं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बॉक्सिल ग्रुप सिट्रिक ऍसिड असलेलं हे सोल्युशन आहे. ओके, यात जर आपण काय टाकलं, यात जर आपण टाकलं सोडियम बायकार्बोनेट, काय टाकलं सोडियम बायकार्बोनेट, हे जर टाकलं पहा, फक्त सांगतो तुम्हाला मी दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता. हे पहा, दिसतंय तुम्हाला, दिसतंय बुडबुडे येतात. हे पहा बुडबुडे दिसत असतील तुम्हाला, दिसतात का,
दिसतात बुडबुडे? वरच्या लेअरला बुडबुडे दिसतात ना टेस्ट ट्यूब मध्ये? वरच्या लेवलला काय दिसतं तर बुडबुडे दिसत आहेत. ही झाली कोणती टेस्ट? सोडियम बायकार्बोनेट. ज्या ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे त्याच्यात जर आपण सोडियम बायकार्बोनेट जर टाकलं तर काय तयार होतं? त्याचे रिएक्शन्स आपल्याला पाहायचे का? पण इफरवन्सेस येतात. इफरवन्सेस म्हणजे काय तर बुडबुडे. इफरवन्सेस म्हणजे काय तर बुडबुडे येतात इथं. आणखी एक आपण टेस्ट करू शकतो पण त्या अगोदर समजून घेऊ नंतर ती टेस्ट करूया आपण. पाहिलं ओके. when sodium bicarbonate is added to an organic compound containing COOH group. कोणता? COOH group. a brisk effervescence of carbon dioxide gas is evolved. कार्बन डायऑक्साइडचा काय होईल तर ब्रिस्क इफरवन्सेस बुडबुडे बाहेर येतील. वॉटर इनसोल्युबल ऍसिड गोज इन सोल्युशन. आणि जे वॉटर इनसोल्युबल असतात म्हणजे जे वॉटर मध्ये सोल्युबल नसतात कार्बोक्सिलिक ऍसिड ते water insoluble acid goes in solution and gives precipitate on acidification with concentrated HCl. आणि काही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप असतात ते इफरवन्सेस दाखवत नसतील तर ते बॉटमला जातील. ते कुठे जातील तर टेस्ट ट्यूबच्या बॉटमला जातील आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांची रिएक्शन होईल. दिस इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप. दिस इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप. आलं का लक्षात तुमच्या? काय सांगितलं तुम्हाला मित्र? तर पाहतो RCOOH म्हणजे काय असेल तर तुम्हाला माहिती ना RCOOH म्हणजे काय? या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलं होतं तर या टेस्ट ट्यूब मध्ये आपण लेमन ज्यूस म्हणजेच आपण लिंबू पाणी नाही का लिंबाचं ज्यूस घेतलं होतं त्याच्यात पाणी टाकलं. तुम्ही ते इफरवन्सेस पाहू शकता कंटिन्युअसली इथे इफरवन्सेस येत आहेत पहा पहिल्या टेस्टचे. हे बुडबुड दिसतात तुम्हाला? सोडियम बायकार्बोनेट टेस्ट ही कोणती तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट दिसते ना? ओके. हा पहा इथं का RCOOH म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बोक्सिल ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बोक्सिल ग्रुप. त्याच्यात काय टाकलं आपण? ऍक्वियस NaHCO3. कोणतं? ऍक्वियस NaHCO3. नंतर ऍक्वियस NaHCO3 म्हणजे पाण्यातलं सोडियम बायकार्बोनेटचं सोल्युशन. आपण डायरेक्ट टाकलं सोडियम बायकार्बोनेट तर त्याचं पाण्यातलं सोल्युशन कशात टाकायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं काय रिएक्शन होते पहा? RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट. हा जो Na आहे हा जो Na आहे हा Na काय करतो? Na रिप्लेस द H. Na रिप्लेस द H टू फॉर्म RCOONA. ओके. आणि इथून काय तर होईल पहा बरं इथं आता इथून कार्बन डायऑक्साइड आणि H2O. आणि कार्बन डायऑक्साइड कोणत्या फॉर्म मध्ये निघून जाईल तर कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्म मध्ये निघून जाईल. कोणत्या फॉर्म मध्ये निघून जाईल तर गॅस फॉर्म मध्ये निघून जाईल. आणि RCOONA म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍक्वियस सोल्युशन असेल. आणि RCOONA मध्ये जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तर परत त्याच्यापासून काय तयार होईल तर RCOOH. आणि ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये आपण हा जो एरो काढतो हा एरो म्हणजे काय असतं तर एरो प्रेसिपिटेट इंडिकेट करतं. काय इंडिकेट करतं तर प्रेसिपिटेट इंडिकेट करतं. आणि बाय प्रोडक्ट NaCl. ही झाली कोणती टेस्ट? सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. कोणती? सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. फेनॉल डज नॉट इव्हॉल्व. हा इथं वरच्या टेस्ट जर आपण पाहिलं लिटमस टेस्टला तर जसा ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये तसंच फेनॉलचं पण ऍक्वियस सोल्युशन मध्ये ब्ल्यू लिटमसचं कन्व्हर्जन कशात होतं रेड मध्ये होतं. पण इथं काय सांगतं पहा तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट हे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवतात की ज्यांच्यामध्ये कोणता ग्रुप आहे कार्बोक्सिल ग्रुप आहे. पण फेनॉल मात्र ही सोडियम बायकार्बोनेट टेस्ट दाखवत नाही. when sodium bicarbonate is added to an organic compound containing COOH group a brisk effervescence of carbon dioxide gas is evolved. water insoluble जे आता ऑर्गॅनिक कंपाऊंड काय सांगितलं पहा ही जी इथं सांगितलं तुम्हाला की इथं असं सांगितलं की समजा आपण लिंबू पाणी घेतलं ओके सिट्रिक ऍसिडचं ऍक्वियस सोल्युशन त्याच्यात आपण सोडियम बायकार्बोनेट टाकलं. सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर तुम्हाला एकदम इफरवन्सेस बुडबुडे येताना दिसले. बुडबुड्याच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साइड निघून गेला. मग याच्यात काय राहिलं तर त्याचं सोडियम सॉल्ट आणि पाणी राहिलं.
पण इथं असं इंडिकेट करतं, असं सांगतं की काही ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यांच्यात कार्बोक्सिल ग्रुप आहे ते मात्र सोल्युबल होत नाहीत पाण्यामध्ये. वॉटर इनसोल्युबल ऍसिड गोज इन सोल्युशन अँड गिव्स प्रेसिपिटेट ऑन ऍसिडिफिकेशन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl. जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं, पाणी घेतलं आणि त्याच्यात सोडियम बायकार्बोनेट टाकलं तर त्या सोडियम बायकार्बोनेट मध्ये ते डिझॉल्व्ह होतात. काय होतात तर डिझॉल्व्ह होतात आणि नंतर त्याच्यात HCl टाकलं की प्रेसिपिटेट तयार करतात विथ कॉन्सन्ट्रेशन. दिस इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्शन NaHCO3 सोबत तयार होतं सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड गॅस निघून जातो वॉटर. आणि त्यात आपण जर याच्यात कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं, काय टाकलं आपण RCOONA मध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तर RCOOH चा प्रेसिपिटेट तयार होतो. काय तयार होतो RCOOH चा प्रेसिपिटेट. सध्या तुम्ही पाहू शकता हे जे आहे पाण्यामध्ये सोल्युबल झालेलं सोल्युशन, म्हणजे पाणी त्याच्यात ऍसिड सोल्युबल झालेलं होतं. आता इथं HCl आहे पहा, काय येतं हे HCl आहे. कोणते हे HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे. ते जर याच्यात टाकलं तर काय होतं आपण पाहूया. ठीक आहे, बॉटल उघडत नाहीये. ओके, हे काय तर HCl आहे. काय होतं आपण पाहूया. हे पहा, यात थोडंसं आपण HCl टाकूया. यात आपण काय टाकलं HCl टाकलं. आता हे HCl टाकलं, HCl टाकल्यानंतर मात्र हे HCl टाकलं, इथं प्रेसिपिटेट तयार झाला नाही. इथं काय झालं नाही, प्रेसिपिटेट तयार झाला नाही. दिसतोय का तुम्हाला प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप दिसतोय का तुम्हाला इथं प्रेसिपिटेट. तर इथं प्रेसिपिटेट नाही, उलट इथं काय झालंय, इथं CO2 गॅस आणखीन निघून जातोय. हे सोल्युशन जे आहे सोल्युशन ट्रान्सफर होतोय. मग तुम्ही म्हणता सर प्रेसिपिटेट का नाही तयार झाला, तर प्रेसिपिटेट का तयार झाला त्याचं कारण तुम्ही शोधू शकता. काय असेल पहा बरं. तर इथं काय सांगितलं, water insoluble acid goes in solution and gives precipitate on acidification with concentrated HCl. जे कार्बोक्सिलिक ऍसिड पाण्यामध्ये सोल्युबल नाहीत ते HCl सोबत रिएक्शन देऊन काय तयार करतात, प्रेसिपिटेट तयार करतात. हे तयार करणार आहे का, नाही, कारण सिट्रिक ऍसिड पाण्यामध्ये सोल्युबल आहे म्हणून ते प्रेसिपिटेट तयार करणार नाही. ओके, जनरल रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट. इट गिव्स सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड आणि H2O. आणि हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याची रिएक्शन जर आपण HCl सोबत केली तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रेसिपिटेट तयार होतो. पण ते कार्बोक्सिलिक ऍसिड कसं असलं पाहिजे, वॉटर नॉट सोल्युबल असलं पाहिजे. आणि फेनॉल डज नॉट इव्हॉल्व CO2 गॅस विथ सोडियम बायकार्बोनेट. आणि कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिल ग्रुप हे सोडियम बायकार्बोनेट टेस्ट दाखवतात, तर फेनॉल मात्र कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व करू शकत नाही. फेनॉल डज नॉट इव्हॉल्व कार्बन डायऑक्साइड गॅस विथ सोडियम बायकार्बोनेट. हेन्स कार्बोक्सिलिक ऍसिड अँड फेनॉल आर डिस्टिंग्विश्ड बाय दिस टेस्ट. फेनॉल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड डिस्टिंग्विश करण्यासाठी कोणती टेस्ट वापरली जाते, तर MCQ साठी लक्षात ठेवायचं. कोणती टेस्ट, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. समजा आपण असं म्हटलं पहा, एक्झाम्पल घेतलं, हे दोन टेस्ट ट्यूब आहेत, ह्या दोन टेस्ट ट्यूब आहेत. ओके, एका टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे फेनॉल, दुसरी मध्ये आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोक्सिलिक ऍसिड कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये, समजा आता आपण मिक्स केलं, ह्या दोन टेस्ट ट्यूब आहेत, एकामध्ये फेनॉल आहे एकामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, तर कोणत्या टेस्ट मध्ये फेनॉल आहे आणि कोणत्या टेस्ट मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हे कसं ओळखणार तुम्ही, तर त्याच्यासाठी तुम्ही सोडियम बायकार्बोनेट या टेस्टचा उपयोग करू शकता. कोणत्या, सोडियम बायकार्बोनेटचा. पाहायचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. इथे पाहता मोडतो मी. फेनॉल अँड कार्बोक्सिलिक ऍसिड डिस्टिंग्विश्ड बाय कोणती टेस्ट, तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. पहा इथं ह्या टेस्टचे एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. असं म्हणा,
की ही एक टेस्ट ट्यूब आहे, ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि ही दुसरी टेस्ट ट्यूब आहे. ही टेस्ट ट्यूब नंबर 1 आहे, ही टेस्ट ट्यूब नंबर 2. त्या दोन टेस्ट ट्यूब आता कोणत्याही एका टेस्ट ट्यूब मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. दोन्ही पैकी कोणत्या एका टेस्ट ट्यूब मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि दुसऱ्यामध्ये फेनॉल आहे. ह्या दोन टेस्ट ट्यूब येतात. त्यापैकी कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये फेनॉल आहे आणि कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हे कसं ओळखणार? तर तुमच्याकडे सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन दिलेलं आहे. लॅबोरेटरीमध्ये सोडियम बायकार्बोनेटचं ऍक्वियस सोल्युशन असतं. ठीक आहे. तर आपण असं म्हणू ही पहिली टेस्ट ट्यूब आहे, ही पहिली टेस्ट ट्यूब आहे. या पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ओके. ही दुसरी टेस्ट ट्यूब, याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये जर आपण NaHCO3 ऍक्वियस सोल्युशन टाकलं, ऍक्वियस सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन टाकलं आणि टाकल्यानंतर मात्र कोणत्याच प्रकारचे बुडबुडे आले नाहीत, इफरवन्सेस आले नाहीत म्हणतोय मी. तर काय असेल? जर याच्यात कोणत्याच प्रकारचे इफरवन्सेस आले नाहीत तर तुमच्या लक्षात ठेवायचं इफरवन्सेस आले नाहीत म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप नाही. मग कार्बोक्सिल ग्रुप नाही म्हणजे कोणता असणार? तर फेनॉल असणार आहे. आणि दुसरी टेस्ट ट्यूब आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि यात समजा आपण टाकलं NaHCO3 ऍक्वियस सोल्युशन, ऍक्वियस सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन टाकलं आणि टाकल्याबरोबर इथं बुडबुडे आले. काय आले? बुडबुडे आले आणि कार्बन डायऑक्साइड जर गॅस बाहेर निघाला तर याचा अर्थ काय? याचा अर्थ दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि त्यात कोणता ग्रुप आहे बरं? तर त्यात कार्बोक्सिल ऍसिड हा ग्रुप आहे. ओके. दुसरी टेस्ट लक्षात आली का? दुसऱ्या टेस्टला म्हणायचं सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. आणि सोडियम बायकार्बोनेट टेस्ट ही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आणि फेनॉल हे डिस्टिंग्विश करण्यासाठी, ओळखण्यासाठी आपण वापरतो. कशासाठी? ओळखण्यासाठी. तुम्हाला म्हटलं की ह्या दोन टेस्ट ट्यूब आहेत, या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. काय? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. एकामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड असलेला म्हणजे आपण असं म्हणू चला थोडक्यात एकामध्ये मी असं म्हणतो एका टेस्ट ट्यूब मध्ये बेंझोइक ऍसिड आहे. कोणता आहे पहा? एका टेस्ट ट्यूब मध्ये बेंझोइक ऍसिड आहे आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये C6H5OH फेनॉल आहे. एकात बेंझोइक ऍसिड, एकात फेनॉल. दोन टेस्ट ट्यूब, एकात बेंझोइक ऍसिड, एकात फेनॉल. तर पहिली टेस्ट ट्यूब जी आहे, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये ऍक्वियस सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन टाकलं आणि कोणत्याच प्रकारचे बुडबुडे आले नाही, कोणत्याच प्रकारचे बुडबुडे आले नाही. बर, हे पहिलं ऑब्झर्वेशन झालं. आणि दुसरी टेस्ट ट्यूब आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यात जर ऍक्वियस सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन टाकलं आणि टाकल्याबरोबर जर तिथं फास्ट असे बुडबुडे आले, इफरवन्सेस आले तर मग काय तुमच्या निदर्शनास येतं? तुम्हाला समजून सांगितलं की आताच म्हटलं मी की ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे आणि जर त्याच्यात NaHCO3 ऍक्वियस टाकलं तर इफरवन्सेस येत असतील तर ते बुडबुडे सांगतात की त्यामधून काय बाहेर निघून जातं? कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर निघून जातो, वॉटर तिथंच राहतं. तर कार्बन डायऑक्साइड निघून जातं, त्यामुळे बुडबुडे येतात. बुडबुडे आले याचा अर्थ कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे. आणि इथं बुडबुडे नाही आले याचा अर्थ इथं COOH नाही. COOH काय? तर नाही. मग दुसरा कोणता असणार? तर फेनॉल. म्हणून तुम्हाला शेवट सेंटेन्स मध्ये दिलंय की दिस इज अ टेस्ट which is used to distinguish carboxylic acid and phenol. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि फेनॉल हे ओळखण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट टेस्ट आहे. तुम्हाला असाही प्रश्न असतो बरं का, असाही प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट ऑन असेटिक ऍसिड. तर तुमची रिएक्शन काय असेल? सोडियम बायकार्बोनेटची असेटिक ऍसिड वरती काय रिएक्शन असेल? तर पहा, तुम्ही असं लिहू शकता असेटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3COOH, सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला NaHCO3. असेटिक ऍसिडची रिएक्शन जर सोडियम बायकार्बोनेट सोबत जर झाली तर हा H Na रिप्लेस करणार आणि ह्या R च्या ऐवजी काय येणार? CH3. इथं तयार होईल CH3COONA. हा झाला सोडियम असेटेट. हा कोणता झाला? तर सोडियम असेटेट. बाय प्रोडक्ट कार्बन डायऑक्साइड आणि त्याचबरोबर वॉटर मॉलिक्यूल. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ऍक्वियस सोडियम बायकार्बोनेट ऑन असेटिक ऍसिड आलं तर असेटिक ऍसिडची रिएक्शन सोडियम बायकार्बोनेट सोबत होईल. सोडियम असेटेट बाय प्रोडक्ट कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे तयार होईल.
ओके, या प्रकारची रिएक्शन असेल. ही झाली सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. आता आपण पाहूया तिसरी टेस्ट. कोणती? ईस्टर टेस्ट. कोणती टेस्ट तर ईस्टर टेस्ट. या टेस्टला ईस्टरिफिकेशन टेस्ट असं म्हटलं जातं. कोणती टेस्ट म्हटलं जातं? ईस्टरिफिकेशन टेस्ट. काय असतं ईस्टरिफिकेशन ते आपण पाहूया. ईस्टरिफिकेशन काय असतं? बरं, याचं थोडक्यात नोटेशन काय करू शकतो आपण? याचं थोडक्यात नोटेशन आपण असं करू शकतो का? याचं आपण असं लिहू शकतो का? पहा बरं, इथं पहा ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग, आणि याचा अर्थ काय? कंटेनिंग COOH ग्रुप प्लस aqueous NaHCO3 NaHCO3. ब्रिस्क इफर्वन्सिस जर आला, ब्रिस्क इफर्वन्सिस ऑफ CO2. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप असेल, त्याच्यात जर आपण aqueous NaHCO3 टाकलं तर जर बुडबुडे आले, फास्ट बुडबुडे आले, तर ब्रिस्क इफर्वन्सिस ऑफ CO2 इंडिकेट दॅट प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. हे थोडीशी हिंट तुम्हाला दिलेली आहे. ओके, चला तिसरी टेस्ट कोणती पाहतो आपण? ईस्टर टेस्ट. कोणती तर? ईस्टर टेस्ट. तुम्ही म्हणता ईस्टर टेस्ट कशाला कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आली? तर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन जर अल्कोहोल सोबत जर झाली तर फळासारखा वास येतो. फळासारखा वास काय येतो? त्याचं कारण ईस्टर तयार होतं. म्हणून त्या टेस्टला ईस्टर टेस्ट किंवा ईस्टरिफिकेशन टेस्ट म्हटलं जातं. ही पण तिसरी टेस्ट एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठी केलं जातं. ती टेस्ट सांगायच्या अगोदर तुम्हाला मी असं सांगतो. पहा, हे मोडतोय मी आता सोडियम बायकार्बोनेट टेस्टला. इथे पाहता ईस्टर टेस्ट. कोणती टेस्ट तर? ईस्टर टेस्ट. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो ईस्टर टेस्ट. हे पहा, RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण असं म्हणू शकता ही टेस्ट ट्यूब आहे. ही काय तर? टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर या टेस्ट ट्यूब मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचंय. कोणतं घ्यायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप. ओके, यात टाकायचं इथिल अल्कोहोल. काय टाकायचं याच्यात? इथिल अल्कोहोल टाकायचं. C2H5OH टाकायचं. आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट होते. काय होतं तर? कॅटलिस्ट लागते आपल्याला. कॅटलिस्ट कोणता घ्यायचा? तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH, त्याच्यात इथिल अल्कोहोल टाकायचा, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचं आणि त्याला गरम करायचं. काय करायचं? त्याला गरम करायचं. उकळल्यानंतर, गरम केल्यानंतर मी असं म्हणेल की एक दुसरं बिकर घ्यायचं. काय घ्यायचं? दुसरं बिकर घ्यायचं आणि त्या बिकर मध्ये पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? पाणी घ्यायचं. H2O घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर हे उकळलेलं सोल्युशन या पाणी असलेल्या बिकर मध्ये टाकायचं. पाणी असलेल्या बिकर मध्ये टाकलं तर याला एक विशिष्ट असा वास येतो. तो वास इकडे पहा, मी सांगतो, त्याला असा वास येतो, फ्रुटी. कसा वास येतो तर? फ्रुटी वास येतो. फ्रुटी स्मेल इंडिकेट दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन COOH ग्रुप. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्याची तिसरी टेस्ट आहे. ती म्हणजे कोणती? ईस्टर टेस्ट. त्या टेस्टला आपण ईस्टरिफिकेशन टेस्ट म्हणतो. कोणती टेस्ट म्हणतो आपण? ईस्टरिफिकेशन टेस्ट. चला पुन्हा एकदा मी सांगल, त्या अगोदर इथं आपण थेरी पाहूया. थेरी पाहत असताना मी काय म्हटलंय? या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचं. कोणतं म्हणतो सर? कोणतं घ्यायचं नाही का? तुम्ही म्हणू शकता ही टेस्ट ट्यूब आहे. ही काय तर? टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये किंवा असंही म्हणू शकता तुम्ही, हे पहा, हे जे कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड घेणार आहोत. काय घेणार तर? ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणतंही घेऊ शकता तुम्ही. चला आपण असं म्हणा, ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचं. सिट्रिक ऍसिड घेऊ शकता, बेंजोइक ऍसिड घेऊ शकता, असेटिक ऍसिड घेऊ शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप घ्यायचा. तो कन्फर्म करायचा आहे का नाही. तर नंतर त्याच्यात काय टाकायचे? अल्कोहोल टाकायचं 1 ml. ऑर्गॅनिक कंपाऊंड जास्त घ्यायचा, अल्कोहोल 1 ml घ्यायचं. नंतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचे 2 ते 3 ड्रॉप घ्यायचे, कारण तो कॅटलिस्ट आहे. सल्फ्युरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड टाकायचा, त्याला हीट करायचं. त्याला काय करायचं? हीट करायचं, गरम करायचं. आणि गरम केल्यानंतर 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला गरम केल्यानंतर
त्याला उकळू द्यायचं, 5 मिनिटं गरम करायचं आणि गरम केल्यानंतर एक बिकर घ्यायचं, बिकर मध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे गरम झालेलं सोल्युशन टाकायचं. गरम झालेलं सोल्युशन जर ह्या बिकर मध्ये टाकल्याबरोबर इथून विशिष्ट असा वास येतो, स्पेसिफिक फळासारखा वास येतो. कशासारखा वास येतो? तर फळासारखा वास येतो. तो फळासारखा वास सांगतो की त्यामध्ये ईस्टर तयार झालेला आहे. त्यामध्ये काय तयार झालेलं आहे? ईस्टर तयार झालेले आहे. तुम्ही म्हणता मग ईस्टर कसं तयार झालं? तर ईस्टर तयार कसं झालं ते सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता ईस्टर कसं तयार झालं? तर ते ईस्टर कसं तयार होतं पहा. ईस्टर कसं तयार होतं पहा. तर मला सांगा, ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय असणार आहे? COOH. हे पहा, RCOOH असतं, कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत केली? इथिल अल्कोहोल सोबत, HOC2H5. ओके, काय टाकलं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं आणि त्याला काय केलं आपण? हीट केलं. तर ह्याची कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन अल्कोहोल सोबत होते. तर यातला C2H5O- याच्यावरती अटॅक करतो आणि पहा, हा बॉन्ड तुटतो. कार्बन ऑक्सिजन, कोणता बॉन्ड तुटतो? तर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड तुटतो. तर हे OH आणि H मिळून तयार होतो H2O आणि इथं समोर होतं RC+O, OC2H5, OC2H5 बाय प्रोडक्ट H2O आणि C+OO हा जो तयार झाला याला कोणता वास असतो? याला फ्रुटी स्मेल असतो. का असतो? त्याचं कारण इथं ईस्टर तयार होतं आणि ईस्टर्स हॅव्हिंग फ्रुटी स्मेल हे तुम्ही 11वीलाच पाहिलेलं आहे. ईस्टर्स हॅव्हिंग फ्रुटी स्मेल हे तुम्ही कुठं पाहिलेलं आहे? 11वीलाच पाहिलेलं आहे. तीच टेस्ट आपण इथं पाहणार आहोत. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठी तिसरी टेस्ट आहे, ती म्हणजे कोणती? आयडेंटिफिकेशन टेस्ट. तिला आपण म्हणतो ईस्टर टेस्ट. कोणती? पहा, ईस्टर टेस्ट. यालाच काय म्हणतो आपण? ईस्टरिफिकेशन टेस्ट. कोणती टेस्ट? ईस्टरिफिकेशन टेस्ट. आता थिअरी पहा. आता ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगेल की पहिली टेस्ट झाली, दुसरी टेस्ट झाली, आता आपण तिसरी टेस्ट पाहतो. ह्या तीनही टेस्ट लॅबोरेटरी मध्ये करायच्या टेस्ट आहेत. असं मी तुम्हाला थिअरी सांगितलं तर ते तुम्हाला डोक्यात बसवणं थोडंसं अवघड जातं, पण एवढं पण अवघड नाही. तुम्हाला मी सांगतोय ह्या टेस्ट मध्ये काय घ्यायचं, त्याच्यात काय ऍड करायचं, म्हणून फक्त ह्या टेस्ट लक्षात ठेवा. तिसरी कोणती? तर ईस्टर टेस्ट. ईस्टर टेस्ट काय सांगते पहा. 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज ऍडेड. काय? 1 ड्रॉप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज ऍडेड टू अ मिक्सचर ऑफ given organic compound containing COOH group and 1 ml of ethanol. The reaction mixture is heated for 5 minutes. The reaction mixture is heated for 5 minutes in hot water bath. इथपर्यंत लक्षात आलं? नाही लक्षात आलं तर मी सांगतो, परत एकदा सांगतो. हे पहा, चला परत एकदा सांगतो तुम्हाला. हे पहा, ही टेस्ट ट्यूब घेतली आपण. काय घेतली? टेस्ट ट्यूब घेतली. प्रत्येक गोष्टीचं कारण सांगतो. टेस्ट ट्यूब घेतली. त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचा. काय घ्यायचं आपल्याला? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय असलं पाहिजे? COOH. मग तुम्ही बेंझोइक ऍसिड घेऊ शकता, असेटिक ऍसिड घेऊ शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ग्रुप. त्यात काय ऍड करायचं पहा बरं. त्यात आपल्याला 1 ml एवढं काय? तर 1 ml एवढं इथिल अल्कोहोल ऍड करायचे. इथिल अल्कोहोल. आणि त्याच्यात काय ऍड करायचे? त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 3 ड्रॉप्स, म्हणजे फ्यू ड्रॉप्स, लक्षात घ्या, 3-4 ड्रॉप्स, चला 5 ड्रॉप्स H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड ऍड करायचे. कोणाचे? H2SO4. ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला टेस्ट ट्यूब मध्ये, 1 ml इथिल अल्कोहोल टाकला, 5 ड्रॉप H2SO4 टाकायचे. तिथं दिले पहा. ह्याला कशात हीट करायचे? वॉटर बाथ मध्ये हीट करायचे. कशामध्ये? वॉटर बाथ. तुम्ही म्हणता सर वॉटर बाथ काय असतं? तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, यात ऑर्गॅनिक कंपाऊंड टाकला, इथिल अल्कोहोल. जर आपण याला डायरेक्ट हिटिंग दिली, तर काही प्रमाणात इथिल अल्कोहोलचे ड्रॉप हे टेस्ट ट्यूबच्या बाहेर चिटकलेले असू शकतात, पडलेले असू शकतात. इथिल अल्कोहोल हे ज्वलनाला मदत करतं. ते पेट घेतं. इथिल अल्कोहोल काय घेतं? पेट घेतं. आणि म्हणून ही जी टेस्ट ट्यूब आहे ही हीट करत असताना पाण्याच्या बाथ मध्ये हीट करतो आपण.
म्हणजे पाण्याच्या बात म्हणजे काय तर एक टोपलं घ्यायचं, एक घमेलं घ्यायचं, तुम्हाला माहिती आहे का कंटेनर असतं त्याला वॉटर बाथ म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये लॅबोरेटरीमध्ये एक हीट करण्यासाठी वॉटर बाथ असतं. हे घ्या, हे वॉटर बाथ, हे काय तर वॉटर बाथ. याच्यात काय असतं, पाणी असतं. पाणी असलेल्या बाथ मध्ये, पाणी असलेल्या टोपल्यामध्ये टेस्ट ट्यूब ठेवायची, बरोबर ठेवायची. ओके, त्याच्यात ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इथील अल्कोहोल टाकलं H2SO4, नंतर तिला हीट करायचं. इनडायरेक्ट हीटिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, इनडायरेक्ट हीटिंग. आणि इनडायरेक्ट हीटिंग का केली, त्याचं कारण यामधलं इथील अल्कोहोल हे पेट घेणारा पदार्थ आहे म्हणून. ओके, हीट करायचं. काय तर आफ्टर दिस हॉट सोल्युशन इज poured in a beaker containing water. काय करायचं नंतर, तर असं सांगतं की हे सोल्युशन कशात ओतायचं, बीकर मध्ये ओतायचं. कशात ओतायचं, तर बीकर. हे बीकर आहे, ह्या बीकर मध्ये काय आहे, ह्या बीकर मध्ये पाणी आहे. काय तर पाणी. आता हे ऑर्गॅनिक कंपाऊंड, इथिल अल्कोहोल आणि H2SO4 सर हीट केलेलं मिक्सचर आहे. 5 मिनिट आपल्याला हीट करायचंय. नंतर हे सोल्युशन यात टाकायचे. हे सोल्युशन कशात टाकायचं, गरम झालेलं याच्यात टाकायचे. आणि यामध्ये टाकल्यानंतर मात्र काय होईल, टाकल्याबरोबर या पाण्यामध्ये टाकल्याबरोबर या सोल्युशन पासून एक विशिष्ट असा स्मेल येईल. तो स्मेल कसा असेल, तर तो स्मेल असणार आहे फ्रुटी. तो कसा असणार, तर फ्रुटी स्मेल असणार आहे, फळासारखा वास असणार आहे. आफ्टर दिस हॉट सोल्युशन इज poured म्हणजे ओतणे इन अ बीकर कंटेनिंग वॉटर. फ्रुटी स्मेल, कोणता, फ्रुटी स्मेल ऑफ ईस्टर कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि इथून काय येईल, तर इथून खमंग असा फळासारखा वास येईल. आणि फळासारखा वास आला तो कशामुळे आला, तर तो ईस्टर तयार झाल्यामुळे आला. कशामुळे आला, तर ईस्टर तयार झाल्यामुळे आला. ईस्टर का तयार झालं, तर त्याच्यासाठी आपण त्यात काय टाकलं, तर इथिल अल्कोहोल टाकलं. इथिल अल्कोहोल कोणासोबत रिॲक्ट झालं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत रिॲक्ट झालं. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कार्बोक्सिल ग्रुप सोबत रिॲक्ट झालं. जर कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्शन अल्कोहोल सोबत झाली इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तर तयार होतं ईस्टर आणि H2O. ईस्टर जे तयार होतं त्याला फळासारखा वास असतो. आणि ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिएक्शन अल्कोहोल सोबत झाल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 फळासारखा वास येतो, फ्रूट लाईक स्मेल येतो. त्याचा अर्थ त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय असणं आवश्यक आहे, तर कार्बोक्सिलिक असणं आवश्यक आहे. म्हणून ती रिएक्शन इथे दाखवली की RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. RCOOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्ट विथ इथिल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इट गिव्स RCOO(C2H5) प्लस H2O. आणि इथं कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला पहा ना, C डबल बॉन्ड O. आणि हे जे ईस्टर तयार झाला, ईस्टर मुळे या कंपाऊंडला कोणता वास आला, तर फ्रुटी स्मेल आला. कोणता, फ्रुटी स्मेल आला. त्याचं कारण ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय आहे, तर COOH ग्रुप. ओके, ह्या रिएक्शन मध्ये RCOOH प्लस HOC2H5 म्हणजे इथिल अल्कोहोल, यातला C2H5O मायनस, इथे पहा मी असं सांगतोय, C2H5O मायनस H प्लस, हा O मायनस या कार्बोनिल, या कार्बोक्सिलिक कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आणि तयार होईल RC डबल बॉन्ड O, नंतर OC2H5 आणि हा H प्लस, हा OH मायनस, H प्लस आणि OH मायनस निघून जातं H2O. काय निघून जातं, तर H2O. When carboxylic acid is react with alcohol in presence of concentrated sulfuric acid or concentrated HCl, gives ester and byproduct water. In this reaction, ester is formed is called as a esterification reaction. याच रिएक्शनला काय म्हटलं जातं, एस्टरिफिकेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. ओके, हे पाहिजे एक्झाम्पल दिले. तर एक्झाम्पलच्या अगोदर, एक्झाम्पल तर दिलंच आहे, एक्झाम्पलच्या अगोदर हे तुमच्या लक्षात आलंय का, एक्झाम्पलच्या अगोदर हे लक्षात आलं का, फ्रुटी स्मेल कशामुळे आला, तो कशामुळे आला, त्याचे कारण ही टेस्ट ट्यूब आहे. ओके, ही काय, तर ही टेस्ट ट्यूब. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता मी असं म्हणेल की आपण जर 2 टेस्ट ट्यूब घेतल्या, किंवा यातलं पहा, तुम्हाला इथं नाव दिसतात पहा, हे आहे सोडियम बायकार्बोनेट. हे कोणते, तर सोडियम बायकार्बोनेट. हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आणि दुसरं क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये सिट्रिक ऍसिड आहे. कोणत्या फॉर्म मध्ये, तर
क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये सिट्रिक ऍसिड. ह्या दोन केमिकलच्या बॉटल आहेत, ह्या दोन केमिकलच्या बॉटल आहेत. तर असं मी असं म्हणतोय पहा की आपल्याकडे दोन बीकर आहेत. ओके, हे छोटे छोटे मुद्दा घेतले आपण. हे दोन छोटे बीकर येतं. तर पहा हे दोन बीकर, सोडियम बायकार्बोनेट आहे, हे सोडियम बायकार्बोनेट आणि हे याच्यात टाकलं. एक्झाम्पल लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेट याच्यात टाकलं आपण आणि हे आहे सिट्रिक ऍसिड यात टाकलं. डाव्या साईडचं जे आहे हे सिट्रिक ऍसिड आहे आणि हे सोडियम बायकार्बोनेट. तर कोणाची रिएक्शन अल्कोहोल सोबत झाल्यानंतर फ्रुटी स्मेल येईल? कोणासोबत? तर या सिट्रिक ऍसिडची रिएक्शन अल्कोहोल सोबत झाल्यानंतरच फ्रुटी स्मेल येतो आणि फ्रुटी स्मेल कन्फर्म करतो, निश्चित करतो की दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बॉक्सिल नावाचा फंक्शनल ग्रुप आहे ते. ओके, तर पहा इथं. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्यासाठी कोणती टेस्ट आहे? तर इस्टरिफिकेशन टेस्ट आहे. इथे घेतलं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणतं घेतलं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये 1 ml एवढं इथिल अल्कोहोल टाकलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि अल्कोहोल यांची रिएक्शन होते, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल यांची रिएक्शन होते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड हा कॅटलिस्ट आहे. H2SO4 टाकलं. त्याला काय करायचं? वॉटर बाथ मध्ये गरम करायचं. गरम केल्यानंतर हे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन पाणी असलेल्या बीकर मध्ये टाकायचं आणि पाणी असलेल्या बीकर मध्ये टाकलं की तिथं काय होईल? रिएक्शन ऑलरेडी झालेली असेल पण थंड पाण्यात जर टाकलं तर तिथून वास येणार आहे. तो वास इंडिकेट करतो की तिथं ईस्टर तयार झालेला आहे, त्याचं प्रतीक आहे ते. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्टिव्ह विथ इथिल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इट गिव्स RCOOC2H5 म्हणजे ईस्टर आणि H2O. ईस्टर तयार झाल्यामुळे कोणता वास येणार आहे तिथं? तर फ्रुटी स्मेल येणार आहे. ओके, हे झालं. एक्झाम्पल दिलं. जर समजा आपण असं म्हटलं की ही टेस्ट ट्यूब आहे. ओके, या टेस्ट ट्यूब मध्ये आपण घेतलं असेटिक ऍसिड. काय घेतलं? असेटिक ऍसिड घेतलं. नंतर या टेस्ट ट्यूब मध्ये आपण टाकलं इथिल अल्कोहोल. काय टाकलं? इथिल अल्कोहोल. हे टाकलं इथिल अल्कोहोल. नंतर त्याच्यात थोडंसं 2-4 ड्रॉप सल्फ्युरिक ऍसिड टाकलं. काय टाकलं? सल्फ्युरिक ऍसिड. आणि या टेस्ट ट्यूबला आपण हीट केलं. काय केलं? आपण हीट केलं. तर कोणती नेमकी रिएक्शन होते? तर कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे असेटिक ऍसिडची रिएक्शन इथिल अल्कोहोल सोबत होते. तर रिएक्शन कशी होती पहा? C2H5O- म्हणजे हा जो बॉन्ड आहे O आणि H हा बॉन्ड तुटतो. हा C2H5O- इथॉक्साइड आयन हा कार्बोक्सिलिक कार्बन ऍटमवर अटॅक करतो. हा कार्बन OH बॉन्ड तुटतो आणि तयार होतं पहा CH3. इथं पहा CH3, C डबल बॉन्ड O, नंतर OC2H5 आणि हा OH आणि इथला H तयार होतं H2O. हे आहे असेटिक ऍसिड. हे कोणते? तर असेटिक ऍसिड. हे कोणते? हे आहे इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल. Acetic acid is react with ethanol in presence of sulfuric acid. It gives ethyl acetate. Ethyl acetate which having fruity smell. कोणता स्मेल असणार? तर फ्रुटी स्मेल असणार आहे. आणि ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे ते वगैरे नंतर झालं. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही वरची जी रिएक्शन आहे ती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. अल्कोऑक्साइड आयन म्हणजे C2H5O- हा न्यूक्लियोफाइल या कार्बोक्सिलिक कार्बन ऍटमवर अटॅक करतो. कार्बन ऑक्सिजन नवीन बॉन्ड जोडला जातो. त्याच वेळेस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो आणि CH3COOOC2H5 इथिल ऍसिटेट तयार होतं. बाय प्रोडक्ट H2O. ओके, याच टेस्टला इस्टरिफिकेशन टेस्ट असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तर याच टेस्टला इस्टरिफिकेशन टेस्ट असं देखील म्हटलं जातं. दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ईस्टर फॉर्मेशन ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? तर ईस्टर फॉर्मेशन ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये अल्कोऑक्साइड आयन हा हायड्रोक्साइड आयनला रिप्लेस करतो. C2H5O- इथॉक्साइड आयन OH- ला रिप्लेस करतो. तयार होतं हा इथिल ऍसिटेट. इन दिस रिएक्शन तुम्ही पाहू शकता. इन दिस रिएक्शन कोणता? OH ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्कोऑक्साइड ग्रुप. कोणता ग्रुप येतो? अल्कोऑक्साइड. म्हणजे हायड्रोक्साइड ग्रुप इज रिप्लेस्ड बाय इथॉक्साइड ग्रुप. हे झालं. आणि ईस्टर तयार होण्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी असते एकदा पहा. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी इन इस्टरिफिकेशन
इज ॲज फॉलोज. आता इज ॲज फॉलोज ऐवजी हे तुम्ही एका मिनिटात वाचू शकता. एका मिनिटात पावर वाचा ते. ही टेस्ट तुमच्याकडे काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही त्याच्यासाठी कोणती टेस्ट आहे. आपल्याला तिसरी टेस्ट कोणती, इस्टरिफिकेशन टेस्ट. इस्टरिफिकेशन टेस्टचं वैशिष्ट्य काय आहे, ती रिॲक्शन झाल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबच्या बाहेर कोणता वास येतो, फळासारखा वास येतो. ही टेस्ट ट्यूब ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिल ग्रुप, त्याच्यात 1 ml एवढं इथिल अल्कोहोल टाकलं. काय केलं, इथिल अल्कोहोल टाकलं, नंतर H2SO4 टाकलं. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल म्हणजे कोणाची, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोलची रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. आणि काय तयार होतं, COO म्हणजे हा ईस्टर फंक्शनल ग्रुप तयार होतो. आणि अशा प्रकारचा फंक्शनल ग्रुप तयार झाल्यामुळं त्या टेस्ट ट्यूबच्या बाहेर इथं कोणता वास येतो, तर फळासारखा वास येतो. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिल ग्रुप, त्याच्यात अल्कोहोल टाकलं, त्याच्यात 2-3 ड्रॉप सल्फ्युरिक ऍसिडचे टाकले आणि ते उकळलेलं सोल्युशन आपण जर बीकर मध्ये टाकलं पाणी असलेल्या, तर त्याच्यामधून फळाचा वास येतो. फळाचा वास काय येतो, त्याचं कारण कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिॲक्शन अल्कोहोल सोबत होते इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इथं ईस्टर तयार होतं आणि बाय प्रोडक्ट वॉटर. ईस्टर तयार झाल्यामुळं कोणता वास येतो, ईस्टर या फंक्शनल ग्रुपला फळासारखा वास आहे. ईस्टर हॅव्हिंग अ फ्रुटी स्मेल. आणि याच रिॲक्शनला ईस्टरिफिकेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ह्या कोणत्या प्रकारच्या रिॲक्शन आहेत, ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. या रिॲक्शन मध्ये काय रिप्लेस होतं, OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्कोक्साइड ग्रुप. इथे रिॲक्शन येणार आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इन ईस्टरिफिकेशन ॲज फॉलोज. कोणते कार्बोक्सिलिक ऍसिड लवकर फ्रुटी स्मेल दाखवतात किंवा लवकर ईस्टर तयार होतं, त्याचे ऑर्डर पहा. कोणते अल्कोहोल्स, तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इन ईस्टरिफिकेशन ॲज फॉलोज. अल्कोहोलच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मिथिल अल्कोहोल ची रिॲक्शन म्हणजे ह्या इथिल अल्कोहोल पेक्षा मिथिल अल्कोहोल लवकर ईस्टर देतो. म्हणून ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ कार्बोक्सिलिक ऍसिड ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ ईस्टर इज मिथिल अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 1 डिग्री अल्कोहोल. म्हणजे काय, मिथिल अल्कोहोल पेक्षा इथिल अल्कोहोल हा लवकर रिॲक्शन देतो. मिथिल अल्कोहोल गिव्ह फास्ट ईस्टर as compared to 1 degree alcohol. 1 degree alcohol gives fast ester as compared to 2 degree alcohol. 2 degree alcohol gives fast ester as compared to 3 degree alcohol. EMCQ साठी लक्षात ठेवा. डिटेल का सांगतो त्याचं कारण याच्यावरती वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा लॅबोरेटरी मध्ये करण्यात येणारा प्रयोग आहे, त्यानुसार या टेस्ट येतात. तर कोणते अल्कोहोल ईस्टर लवकर देतात, तर मिथिल अल्कोहोल लवकर देतात इथिल अल्कोहोल पेक्षा. इथिल अल्कोहोल लवकर देतात आयसोप्रोपिल अल्कोहोल पेक्षा. आयसोप्रोपिल अल्कोहोल लवकर देतात टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल पेक्षा. एक्झाम्पल सहित सांगितलं. ओके. त्यानंतर कोणते कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे लवकर ईस्टर देतात, तर फॉर्मिक ऍसिड. कोणतं, फॉर्मिक ऍसिड हे लवकर ईस्टर देतं. कोणाच्या तुलनेमध्ये, इथं मी ऍसिटिक ऍसिड घेतलं, जर तुम्ही फॉर्मिक ऍसिड घेतला असतं तर हा फ्रुटी स्मेल पुन्हा लवकर आला असता, म्हणजे प्रोडक्ट फॉर्मेशनचा वेग हा वाढला असता. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्टिव्हिटी, फॉर्मिक ऍसिड गिव्ह फास्ट ईस्टर विथ अल्कोहोल दॅन ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड हा लवकर देईल कोणापेक्षा, RCH2COOH पेक्षा. RCH2COOH लवकर देईल कोणापेक्षा, R2CHCOOH पेक्षा. आणि R2CHCOOH लवकर देईल कोणापेक्षा, R3COOH पेक्षा. ही झाली ईस्टरिफिकेशनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. तरी देखील मी तुम्हाला ती ईस्टरिफिकेशन रिॲक्शन समजून सांगणार आहे. ओके. ह्या झाल्या किती टेस्ट, ह्या झाल्या 3 टेस्ट. ओके. हे एकदा पाहून घ्या, कारण मला हे मोडायचं, नंतर तुम्हाला पुन्हा ही इकडची ईस्टरिफिकेशन टेस्ट मी सांगणार आहे. हे लिहून घ्या. इकडचं पाहिलं आपण ईस्टरिफिकेशन. आता पहा, ह्याला जोडूनच कन्सेप्ट आहे, ती याला जोडूनच कन्सेप्ट आहे. ही जशी ईस्टर टेस्ट तिला आपण ईस्टरिफिकेशन म्हणतो, तशीच रिॲक्शन आहे ही. रिॲक्शन ती आहे ईस्टरिफिकेशन रिॲक्शन. तिच्या पलीकडची फक्त एक्झाम्पल आहे ईस्टरिफिकेशन टेस्ट किंवा ईस्टरिफिकेशन रिॲक्शन ही कशी होती तेच. आता हे पहा, तिकडे आपण लिहिलेलंच आहे, हे तयार होतंय. मी असं म्हणतो, तुम्हाला प्रश्न असतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ इथिल अल्कोहोल ऑन ऍसिटिक ऍसिड, तर तुमचा आन्सर असतं हे. बरोबर. आता जनरल रिॲक्शन त्याच रिॲक्शनची. आता इथं म्हणतो मी RCOOH हा कोणता आहे, RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड
is react with alcohol in presence of concentrated H2SO4 किंवा हीच रिएक्शन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl च्या माध्यमात देखील होऊ शकते बरं का. कॉन्सन्ट्रेटेड ड्राय HCl च्या माध्यमात देखील होऊ शकते. When carboxylic acid is react with alcohol in presence of concentrated sulfuric acid. तर विद्यार्थ्यांनो इथं O आणि H बॉन्ड तुटतो. O मायनस H प्लस. ओके, RCOOH मधला हा जो कार्बन आहे हा कार्बोक्सिलिक कार्बन आहे. कार्बोक्सिलिक कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर अल्कोहोल मॉलिक्यूल मधला RO मायनस अल्कोऑक्साइड आयन हा कार्बोक्सिलिक कार्बनच्या वरती अटॅक करतो. ओके, कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड तुटतो. कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड तुटतो आणि इकडचा O आणि H बॉन्ड तुटतो. काय करेल पहा बरं इथं, तर तयार होईल RC डबल बॉन्ड O त्या कार्बनला OR डॅश, काय तर OR डॅश आणि बाय प्रोडक्ट OH मायनस. इथला कोणता, हा OH मायनस आणि हा H प्लस तयार होतो H2O. काय तयार होतो तर H2O. हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कोणता आहे पहा, हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कोणता आहे, हा आहे अल्कोहोल. हा कोणता आहे, हा आहे ईस्टर. याला कोणता वास येतो, याला फ्रुटी स्मेल आहे. याला कोणता तर फ्रुटी स्मेल मध्ये फ्रुटी स्मेल त्याला आहे. आणि या रिएक्शनला ईस्टरिफिकेशन रिएक्शन म्हटलं जातं. सायंटिस्ट फिशर याने कोणता, तर सायंटिस्ट म्हणेल FISCHER फिशर. वेन कार्बोक्सिलिक ऍसिड, मी समजा म्हटलं या टेस्ट ट्यूब मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचं, त्याच्यात अल्कोहोल टाकायचं आणि H2SO4 च्या ऐवजी जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं तर याच रिएक्शनला फिशर ईस्टरिफिकेशन रिएक्शन म्हटलं जातं. कोणती, फिशर ईस्टरिफिकेशन रिएक्शन. वेन कार्बोक्सिलिक ऍसिड is react with alcohol in presence of concentrated HCl as a catalyst, it gives ester having a fruity smell and byproduct of water. This reaction is called as Fischer esterification reaction. Catalyst जर concentrated HCl वापरला, dry HCl वापरला तर त्या रिएक्शनला फिशर esterification रिएक्शन म्हटलं जातं. कोणतं, हे FISCHER फिशर esterification रिएक्शन म्हटलं जातं. ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे, दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणत्या प्रकारचे आहे, दिस इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन दिस रिएक्शन OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, OH मायनस कोणता, OH मायनस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्कोऑक्साइड आयन. म्हणून OH रिप्लेस्ड बाय OH मायनस म्हणू शकता, OH मायनस इज रिप्लेस्ड बाय कोणत्या ग्रुपनं, तो OR मायनस. हायड्रोक्साइड आयन इज रिप्लेस्ड बाय अल्कोऑक्साइड आयन. ही आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि नंतर तुम्हाला एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर एक्झाम्पल आपण असं घेऊ शकता, तिथं ऍसिटिक ऍसिड घेतलं ना. ओके, इथं तुम्ही घेऊ शकता तेच ऍसिटिक ऍसिड घेऊ शकता. इथे पहा CH3COOH. when acetic acid is react with ethyl alcohol, acetic acid चा फॉर्म्युला CH3COOH. याची रिएक्शन कोणासोबत, इथिल अल्कोहोल सोबत C2H5OH in presence of concentrated H2SO4. काय होईल सांगा बरं, ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन इथिल अल्कोहोल सोबत C2H5O मायनस याच्यावर अटॅक करेल. कोणता बॉन्ड तुटणार आहे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटणार आहे आणि इथला OH बॉन्ड तुटणार आहे. हे असं काय होईल, CH3C डबल बॉन्ड O CH3C डबल बॉन्ड O आणि हा OC2H5 बाय प्रोडक्ट H2O. हा कोणता आहे, तर तुमच्याकडे याचं उत्तर आहे इथलं ऍसिटिक ऍसिड आहे. आणि हा कोणता आहे, हा इथिल अल्कोहोल आहे. हा इथिल अल्कोहोल आहे. याचं नाव काय, हा इथिल, हा असेटेट, याचं नाव आहे इथिल असेटेट. रिएक्शन पलीकडे पण दिलेली आहे इथिल असेटेट. दुसऱ्यांदा का सांगतोय, कारण मी एस्टरिफिकेशन म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल द्यावे. इथिल असेटेट हे त्याचं. ओके, इथिल असेटेट मध्ये हा जो COO आहे यामुळे कोणता वास येतो त्याला, तर फ्रुटी स्मेल येतो. कोणता, फ्रुटी स्मेल येत असतो, हे लक्षात ठेवायचं.
आणि ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल, कोणते अल्कोहोल हे कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्ट लवकर होतात, तर कोणते अल्कोहोल्स कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत लवकर रिएक्ट होतात, तर रिएक्टिव्हिटी ऑर्डर. तर मिथिल अल्कोहोल, पहा लवकर मी काय सांगतो, ईस्टर कधी लवकर तयार होतो, कोणते अल्कोहोल असेल तर मिथिल अल्कोहोल. इथं कोणतं अल्कोहोल घेतलं आपण, इथिल अल्कोहोल. इथं जर आपण घेतलं असतं मिथिल अल्कोहोल, इथं जर घेतलं असतं मिथिल अल्कोहोल, तर मिथिल अल्कोहोल आणि असेटिक ऍसिडची रिएक्शन होऊन तयार झालं असतं. काय तयार झालं असतं सांगा बरं इथं. सांगा दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं असतं. चला CH3COOH असेटिक ऍसिड मिथिल अल्कोहोलची रिएक्शन जर केली असते आपण, तर तयार झालं असतं आपल्याला CH3O- न याच्यावरती अटॅक केला असता, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटला असता, हा H तुटला असता. ओके सांगा. OCH3 याला जोडला असता, तयार झाला असतं CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड, हे पहा CH3 C डबल बॉन्ड O, नंतर OCH3 आणि इथं OCH3 काय प्रोडक्ट H2O. हा झाला मिथिल ऍसिटेट. मिथिल ऍसिटेट तर हा लवकर तयार झाला असता याच्यापेक्षा. म्हणून ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी MCQ साठी लक्षात ठेवायचे. तर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मिथिल अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन इथिल अल्कोहोल. ते म्हणतात सर 1 डिग्री अल्कोहोल कोणता, नाही का, हा मिथिल अल्कोहोल. मी जर इथे घेतला असता CH3CH2H, तर मिथिल अल्कोहोल हा इथिल अल्कोहोल पेक्षा मोर रिएक्टिव्ह. इथिल अल्कोहोल कोणापेक्षा, तर इथिल अल्कोहोल हा आयसोप्रोपिल अल्कोहोल पेक्षा, कोणापेक्षा, आयसोप्रोपिल अल्कोहोल पेक्षा मोर रिएक्टिव्ह. आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल कोणापेक्षा, तर असं आपण म्हणूया CH3 कार्बन, इथं CH3, इथं CH3 आणि इथं OH, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल लवकर ईस्टर देतं कोणत्याही कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत इथिल अल्कोहोल पेक्षा. इथिल अल्कोहोल लवकर देतं आयसोप्रोपिल अल्कोहोल पेक्षा. आयसोप्रोपिल अल्कोहोल लवकर देतं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल पेक्षा. दिस इज अ ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इन द फॉर्मेशन ऑफ ईस्टर. ओके. आणि कोणते कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे लवकर रिएक्शन देतील, लवकर रिएक्शन देतील म्हणजे लवकर ईस्टर तयार करतील, तर फॉर्मिक ऍसिड हे लवकर तयार करतील ऍज कम्पेअर टू असेटिक ऍसिड हे लवकर करतील RCH2COOH पेक्षा, हे लवकर तयार करतील R2CHCOOH पेक्षा, आणि हे लवकर तयार करतील यांच्यापेक्षा. म्हणजे फॉर्मिक ऍसिडची ईस्टर फॉर्मेशनची रिएक्टिव्हिटी जास्त आहे आणि R3COOH ची रिएक्टिव्हिटी कशी तर कमी आहे. ओके. या प्रकारे इथं झालं ईस्टरिफिकेशन. आणि तुम्हाला हे म्हटलं की जर ईस्टरिफिकेशन मध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलं तर त्या रिएक्शनला फिशर ईस्टरिफिकेशन रिएक्शन म्हटलं जातं. ते सायंटिस्ट फिशरनं HCl वापरून ईस्टर तयार केलेलं आहे. ओके. तर या कंटेंट मध्ये आपण पाहिल्या 3 टेस्ट कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. कोणत्या टेस्ट पाहिल्या आपण, तर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या केमिकल प्रॉपर्टी पाहिल्यात नक्कीच, पण लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप, लॅबोरेटरी मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे का नाही, बरं आहे तर कन्फर्म करण्यासाठी, निश्चित करण्यासाठीच्या 3 टेस्ट पाहिल्या. पहिली कोणती होती, लिटमस टेस्ट. ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे त्यांच्यात ब्लू लिटमस पेपर बुडवला तर तो कसा होतो, रेड होतो. ऍसिडिक प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. दुसरी कोणती पाहिली आपण, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जर आपण सोडियम बायकार्बोनेटचं सोल्युशन जर टाकलं ऍक्वियस, तर तिथं काय होतं, तर एकदम फास्ट असे बुडबुड येतात, इफरवन्सेस ऑफ CO2. ओके. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ग्रुप, त्याच्यात ऍक्वियस आणि CO3 टाकलं तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बन डायऑक्साइड आणि H2O. तर कार्बन डायऑक्साइड बाहेर निघून जात असताना इफरवन्सेस येतात. याचाच अर्थ दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे असं कन्फर्म होतं, असं निश्चित होतं. ओके. आणि तिसरी टेस्ट कोणती, ईस्टर टेस्ट. कोणती तर ईस्टर टेस्ट. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप खरंच आहे का नाही. ओके. सर म्हटलं आपल्याला हा बेंझोइक ऍसिड पण तो आहे का नाही, तर कन्फर्म करण्यासाठी जी टेस्ट आहे ती कोणती तर ईस्टर टेस्ट. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जर अल्कोहोल टाकलं, तुम्हाला माहित झालं आता, जर समजा आपण म्हणलं टेस्ट मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, नंतर त्याच्यात आपण 1 ml अल्कोहोल टाकलं, त्याच्यात 2-3 ड्रॉप सल्फ्युरिक ऍसिडचे टाकले, त्याला हीट केलं वॉटर बाथ मध्ये. वॉटर बाथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वॉटर बाथ मध्ये हीट केलं आणि ते जे गरम झालेलं सोल्युशन ते जर पाण्यात टाकलं, तर पाण्यात टाकल्यानंतर त्याच्यामधून ज्या वाफा येतील, ज्या फ्युम्स येतील, त्या फ्युम्सला फ्रुटी स्मेल असेल.
फ्रुटी स्मेल कशामुळं, त्याचं कारण तिथं काय तयार झालेलं असणार आहे ह्या रिएक्शन मध्ये, तर ईस्टर तयार झालेलं असणार आहे. या टेस्टला आपण म्हणतो ईस्टर टेस्ट. ओके, दीज आर द 3 टेस्ट फॉर द लॅबोरेटरी टू चेक organic compound containing carboxyl group. Okay, remaining chemical properties we will see in next lecture. Thank you so much.